रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। झोपलेला, जागा, चालणारा आणि पचलेला म्हणजे बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध. आता हे पारिभाषिक शब्द असतात म्हणून बद्ध मुमुक्षु म्हटलं म्हणजे जरा वेगळं वाटतं, काहीतरी मोठं वाटतं. बद्ध आहे, मुमुक्ष आहे, साधक आहे, सिद्ध आहे, म्हणजे थोडक्यात झोपलेला आहे. दुसरा प्रवासी आहे, चालणार आहे, जागा झालेला आहे, चालणार आहे. नुसतं जागा होऊनही चालत नाही. घरात जागा होऊन बसला आहे म्हणून काही कामाला लागला असं म्हणता येत नाही. आपल्याला जागा झाल्यानंतर नाही का थोडं जोडावं असं वाटतं, थोडं पडावं असं वाटतं, थोड्या वेळानं उठू. इतकं काही नडलेलं नाही, 10 मिनटं आधीच जाग आली आज नाही तरी असं आहे. त्यामुळे नुसतं जाग येण्यावरही नाही. आणि त्याच्यानंतर मग प्रवासी, मग अडचणी आहेत ते सगळ्या साधनेतल्या ज्या येतात, ज्या यांना आल्या त्या सगळ्या प्रवासातल्या आहेत. ते जागे तर झालेच, झोपलेले होते ते जागे झाले. म्हणून दारावरून महाराज गेले तर गोपाळबुवा म्हणले मला दिसलं नाही, महत्त्व कळलं नाही. हे जे म्हणाले ते त्यामुळे म्हणाले. तर या अर्थाने जागे झाले, झोपलेले जागे झाले. चालायला लागल्यावर लक्षात आलं की हे धाव धाव गुरुराया, गेल्यावेळी आपण जिथे होतो तिथे पुढे. आंधळ्या पांगळ्यांचा आधार तू एक साचा, यास्तव दीन वाचा तुझसी आम्ही वाहतो. ते वाहतो का, आपण त्यांना हाक का मारतो? तर लौकिक अर्थाने हे जे आंधळ्या पांगळ्यांचा उल्लेख केला ते काही लौकिक अर्थाने नक्कीच केला नाही. आम्हाला असूनही सत्य दिसत नाही, आम्हाला असूनही भगवंत दिसत नाही, आम्हाला असूनही साधन कळत नाही. हे जे काय आम्हाला दिसत नाही आहे ते दिसायला लागावं. तेव्हा ज्ञानदृष्टी उघडारे जे म्हटलं, त्यांना काय डोळे उघडायला सांगितलेले नाही, ज्ञानदृष्टी म्हटलं. तेव्हा ज्ञानदृष्टी उघडावी, मला काय करायचं ते कळावं, याच्यासाठी जे समोर दिसावं ते दिसत नाही. या अर्थाने हे आंधळे पांगळे म्हटलं आहे. तर आंधळ्या पांगळ्यांचा आता समोर दिसत आहे, ती देऊळ आहे, समोर दिसत आहे, पण जावंसं वाटत नाही. त्याला काय करायचं? त्या अर्थाने साधनेत पांगळाच घ्या. चालता येत नाही, शब्दांचा प्रश्न आहे, अर्थाचा प्रश्न घ्यावा. त्याच्यातला अर्थाचा बाजू अशी की समोर आपल्या देऊळ दिसतं आहे पण तिथपर्यंत चालत जावं असं वाटत नाही. तर साधनेच्या दृष्टीनं पांगळा म्हणायचं नाही तर काय म्हणायचं? ते त्यांनी स्वतःला म्हटलेलं आहे. आणि आत्ता ते आपल्याला वेळ नाही म्हणून आपण घेतलं नाही. यांचं प्रभूंचं भजन आहे, मी निर्णय कैसा तारेल मजराम. खरं आहे, अधमावनी अधम. तर म्हणजे आता ठीक आहे, रामाने स्वीकारलं तर मी कोणालाही तो स्वीकार करेल, त्याचा उद्धार होईल हे आहे पदामध्ये. पण मी निर्णय कैसा तारेल राम हे जे आहे हे मला कळत नाही होतं, मी काही करीत नाही आहे आणि तो मला कसं तारणार. या अर्थाने यांची अवस्था आहे. आंधळ्या पांगळ्यांचा आधार तू एकसाचा. बाकीचं कोण कोणाला परमार्थात मदत करत नाही, एक गुरु मदत करतो. बाकीचा सगळा व्यवहार आहे, तुम्ही दिलं घेतलं, घेतलं दिलं, हे आपल्याकडे तिथे काही चालू नाही. त्यातसुद्धा पुन्हा कमी जास्त आहे, जास्त घेतलं आणि कमी दिलं हे प्रकार आहेच तिथे सगळा. तर ते नाही. साधनेमध्ये हे आंधळ्या पांगळ्यांचा आधार तू एकसाचा, यास्तव दीन वाचा तुझंच आम्ही पाहतो. धाव धाव गुरुराया, मायेने आणिले आया, आठविले तव पाया, आता उपेक्षा न करावी. तेव्हा अशा अवस्थेला म्हणून म्हटले काकुळती ही परमार्थातली अगदी साधनेतली, साधनेच्या अर्थाने अगदी शेवटची अवस्था आहे की मनुष्य करून काकुळतीला येतो. महाराज जे म्हणाले ते आपल्याला वाक्य अगदी आपण प्रवचनं वाचता सगळं लक्षात असतं, त्यामुळे आपल्याला आठवेलच की साधनानं होत नाही हे करण्यासाठी साधन करायचं. साधनानं होत नाही हे एकदा लक्षात आलं की आता फक्त शरणागतीच राहते, मग काकुळतीच ती यावी म्हणून. नाही तर साधनाने करीन असं वाटतं. साधनानं करायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय त्यानं होत नाही हे कळत नाही.
आपण मुलाला एकदा म्हणत नाही का तू जाऊन बघ म्हणजे तुला कळेल, त्यातला प्रकार तसा प्रकार तो आपल्या परमार्थातला आहे. हे करून बघ म्हणजे तुझ्या लक्षात येईल की हे चित्तशुद्धी म्हणजे काय प्रकरण आहे, ती होणं म्हणजे काय आहे आणि त्यानंतरचा आनंद म्हणजे काय आहे, त्यासाठी हे करून बघायचं. तसं हे जे आहे मायेने आणिले आया म्हणजे म्हणून आठवेले तव पाया, तर मायेनं मला घाईल आणलं थडक्यात. आणिले घाया हे आपण जे आया म्हणले आपण ते आत्ता जे घाईल आणलं किंवा जेरीला आणलं मायेने मला. मी इतक्या प्रकाराने प्रयत्न करतोय पण माया काय सोडायला तयार नाही. तर त्या अर्थाने मायेने आणिले आया. पण हे कोणाला, हरतो कोण किंवा आपण जिंकू शकणार नाही असं कोणाला वाटतं? थकतो कोण? जो चालतो तो थकतो, जो लढतो त्याला अंदाज येतो की हे आपल्या आटोक्याबाहेरचं आहे. पण लढला नाही त्याला, जो लढलाच नाही आहे तो म्हणतो काय मी केव्हाही करीन. हां केव्हाही करीन तू केव्हाही कर, आपला हात जोडलेले आहेत आपले, त्याबद्दल आपल्याला काय म्हणायचं नाही. असेल त्याच्याकडे ताकद तशी. तर हे जो लढला त्याला आहे. तसं धाव गुरुराया का म्हटलं तर मायेने आणले आया, मला तिने जेरीला आणलेलं आहे. मी जिथून म्हणून जायचा प्रयत्न करीन तिथे ती हजर असते. कुठल्याही वाट काढली मी तरी हजर असते. जपाला बसलो विचार आणेल मनात, देवाला निघालो वाटेत माणूस भेटेल. काय कसल्या प्रकाराने ती मला जेरीला आणेल हे सांगता येत नाही. निर्धार केला तर दुसऱ्या दिवशी सकाळी आठवत नाही. म्हणजे काय, सकाळी बाहेर पडताना ठरवलं की महाराजांचं स्मरण केल्याशिवाय बाहेर काढायचं नाही. स्मरण करू कुठलं ते स्कूटरवरनं मैलभर गेलं मग लक्षात आपण कालच ठरवलं होतं की स्मरण करून बाहेर पडायचं. आता स्मरण करून बाहेर पडायचं हे जर अर्ध्या तासाने आठवलं तर मायेने आणले हाया तेच की ते स्मरण करून म्हणजे निर्धाराची अवस्था अशी करते याची अवस्था. आता खरं सांगायचं तर त्या क्षणी एवढीशी गोष्ट आठवायला काही हरकत नाही की स्मरणच करायचं आहे. महाराजांची पंचोपचार षडोपचार पूजा करायचे काय असं काय आहे का की एवढी मोठी पूजा आहे, षोडशोपचार पूजेला मला वेळ नाही किंवा एवढे उपचार करायला वेळ नाही, आवरायला वेळ नाही असं काही नाही आहे खरं म्हणजे. पण ती बरोबर विस्मरणाचं काम तेवढं मधल्यामध्ये करते, देते तुम्हाला पाठवून. म्हणते तुमच्या निर्धाराचं काय झालं. जे अण्णासाहेबांना ते म्हणाले महाराज छोटा नियम सांगा आणि ते त्यातला प्रकार आहे. मला नियम सांगा मी पाळायची माझी इच्छा आहे वगैरे जे काय आहे ते शेवटी महाराजांच्या चरित्राचे आहेत. तर तसं हे झालेलं आहे की त्यांना म्हटलं महाराज खूप मोठा नियम आपल्याला खूप मोठा सांगा आणि मी तो निर्धारानं पाळणार. खरं ठीक, मग मी तुम्हाला नियम सांगतो. त्यांना वाटलं आता महाराज काहीतरी अनुष्ठान वगैरे सांगतील, मोठं काहीतरी सांगतील, कुठेतरी जायला सांगतील. आणि ते काही सांगितलेलं नाही. फक्त जेवायला बसण्यापूर्वी घास घेण्यापूर्वी 3 वेळा फक्त रामराम म्हणा, बाकी काही नाही. आता तसं त्यांना वाटलं 3 वेळा सहज म्हणले, अगदी अवश्य करेल नक्की. आणि खरोखरच केलं पण त्याने. अनेक महिने केलं आणि नंतर नेहमीप्रमाणे गोंधळायला आले. महाराजांच्या समोर पंक्तीला सगळी मंडळी बसली, तशी हे पण शेजारी बसले. महाराजांच्या गप्पा सुरू झाल्या इकडे तिकडे, हे ते नेहमी तर असायचंच. ते गप्पा सुरू झाल्या आणि महाराज म्हणले अरे किती उशीर झाला एवढ्यात, चला जेवायला बसले. सगळे जेवायला बसले. महाराज उठले आणि त्यांच्या पानासमोर जाऊन म्हणले रामराम केव्हा म्हणणार, जेवण झाल्यावर. त्या गडबडीत रामराम म्हणायचं विसरलं ना. ही आठवण ठेवलीच पाहिजे आपल्या या गोष्टींची. त्या वाचलेल्या आहेत पण आपल्याला करायला लागल्यानंतर कळतं. तसं हे मायेने आणले घाया. आता त्या क्षणी एवढंसं सुद्धा विस्मरण माया करू शकते आणि ती त्यातला एवढासा नियम आहे पण ती मोडून दाखवू शकते. आता मोडला की मोडला, पुन्हा पहिल्यापासून सुरू करा आता. तेव्हा त्याचे कठीण पण लक्षात येतं. तिनं जेरीला आणणं म्हणजे काय ते लक्षात येतं. आठविले तव पाया म्हणून ही प्रार्थना केली. आता उपेक्षा न करावी. स्वामी जरी उपेक्षिती मग आधार नसे तरी जगती. एवढं ठिकाणी शिक्षा कोणी गेली, गुरून गेली. मग तू माझ्याकडे येऊन काही उपयोग नाही. हे महाविष्णूपर्यंत जाऊन सुद्धा काय उपयोग होत नाही. ते म्हणतात तू त्याच्याकडे जावा. त्यांनी सोडलं ना. आता रामाने ते दर्भ सोडला, काही चालत नाही. आता तो दर्भ सोडलेला आहे, तो तुझ्या मागे सुदर्शन चक्रासारखा लागलेला आहे. तू जा असेल तिथं तो तुला सोड, तो सोडत नाही. तू याच्याकडे जा, यामाकडे जा, ब्रह्माकडे जा, कुणाकडे जायचं तिथं जा. तुला जायचं असेल तर परत त्याच्याचकडे जाऊन त्याच्याकडूनच त्याचा परिहार करून घेतला पाहिजे, नाहीतर हे काम होणार नाही. रामाने जसा बाड लावल्यावर परशुराम असले तरी सुद्धा आता खाली नाही ठेवतात. आणि तो सुटला तर काय होईल त्यांना माहिती आहे. ते जरी चिरंजीव असले तरी सुद्धा काय नष्ट करण्याचं सामर्थ्य याच्यामध्ये आहे हे लक्षात आलेलं आहे. तेव्हा आता कुठे सोडू हेच सांगा फक्त. आता तुम्ही बाण चढवायला सांगितलं म्हटलं तर माझं काम आहे, मी तोच चढवलेला आहे. आता धनुष्य तुमचं आहे, बाण तुम्ही सांगितलं चढवायला. आता कुठे सोडायचं आहे तुम्ही सांगा म्हणायची वेळ आहे. हे हात जोडून त्यांना सांगावं लागलं शेवटी की म्हणजे कुठे सोडू. कारण कुठेही सोडलं तरी यांचा हात होणं ही काही गोष्ट चांगली आहे, हे पण बरोबर आहे.
पण तरीसुद्धा आता तुम्ही आव्हानच दिलेलं आहे आणि चढवायलाच बाण सांगितले म्हटलं प्रत्यंच्यावर बाण आहेच, ते तयार आहे, आता फक्त सोडायचा प्रश्न राहिला. म्हणजे हे काय असतं, जसं मायेचं आहे तसं त्यातून सोडायला म्हणून स्वामी जरी उपेक्षिती म्हणून त्यांनी तो तपश्चर्यावर सोडा म्हणले. आता कुठे सोडणार, केलेल्या सगळ्या तपश्चर्यावर सोड, ते निस्तपश्चर्या झाली या क्षणी. स्वामी जरी उपेक्षिती मग आधार नसे तर जगती, त्यांनी सुद्धा हात जोडून ते सांगितलं की पहिलं चुकलं, कुठेतरी अहंकार आला असेल, कुठेतरी आला असेल, पण त्यांनी घात केला. मायेचंच स्वरूप आहे ते अहंकार आहे. तर मायेने आणले घाया म्हणून म्हटलंय, स्वामी जरी उपेक्षिती आधार नसे तरी जगती, म्हणून येतो का कुळती कृपादृष्टी विलोकावे. कृपादृष्टीनं पाहावं तर हे आता त्यातही शंका आहे परत, की गुरूंना असं वाटण्याची शक्यता आहे किंवा गुरुला असे लोक भेटतात, तुमच्यासारखा माणूस नाही, अमुक नाही, तुम्हीच कराल, अमुक तुमच्याच हातात आहे, तुम्हीच हे आहे, अमुक आहे, तमुक आहे, जरी म्हणालं पोपट ती पण शंका निरसन करून टाकलेली आहे की जरी म्हणालं पोपट मोक्षत्व नसेल धीट, माझ्या ठिकाणी मोक्षत्व सुद्धा नाही खऱ्या अर्थाने, म्हणजे जागावून चालायची जी पुढची इच्छा आहे ती पण माझी वरवरची आहे, असं जर तुम्हाला वाटत असेल तरीसुद्धा तुम्ही एक वेळ तरी हा दारीचा भाट असं म्हटलं तरी चालेल, पण ब्रीद राखा फुले तुम्ही जे उद्धरणार हे जे ब्रीद आहे तेवढं राखा, मी दारीचा भाट म्हटलं तरी चालेल. मायेने त्यजले बाळासी कोणी भेटेल मावशी, म्हणजे साध्या भाषेत सांगितले हे, समजा ती माया वेगळी, ही माया वेगळी तर समजा आईने मुलाला टाकलंच, दिलंच सोडून, समजा तर मायेने टाकलं तर कोणी भेटेल मावशी, कोणीतरी मावशी भेटेल, ठीक आहे, तिने सोडलं ना, मी सांभाळते. तेव्हा असं म्हणणारी कदाचित आईनं सोडलं, काही रागाने म्हणा कशाने म्हणा, आईने टाकलं तर मावशी भेटून का होईना पण सांभाळ होईल. पण राये त्यजिता प्रजेसी, आणखीन काय होईल, तर राजाने प्रजेचा त्याग केला तर दैवसुद्धा सह्य करेल एक वेळ. हे मार्ग आहेत. परी तुम्ही टाकेल्यावरी थारा न मिळे अवनीवरी. आईनं टाकलं तर मावशी सांभाळेल, राजानं टाकलं तर देव सांभाळेल, पण तुम्ही टाकलं थारा न मिळे अवनीवरी, म्हणून विनवणी आदरी माया बापा गुरु राया. म्हणून विनवणी करतोय. आता एवढ्या अर्थतेने केल्यानंतर, काम केल्यानंतर, आपलं तेवढं वाटल्यानंतर, आठवावे तुझे पाय अन्य न जाणे उपाय, म्हणून देई सोय चरणाजवळी. इथे येऊन त्यांची प्रार्थना संपली. कारण काय करावं हे पुढे आहे, ते काय काय करायचं आहे तर कोण भेटतील आणि ते काय त्यांच्याकडे असेल तर ते मुद्दाम क्वचित स्थळी भगवत भक्त हरी जयांचा अंकित. महाराज भेटले, त्यांचं महत्त्व का वाटलं तर क्वचित स्थळी भगवत भक्त, अगदी बारीक आहे, त्या काळात सुद्धा भगवत भक्त क्वचितच होते. हे खरं आहे, भक्त होते, भगवत भक्त, आणि त्यातही कसे आहे ते पुढे म्हटलेलंच आहे, हरी जयांचा अंकित असे भगवत भक्त. भगवत भक्त भक्तही आधी मुळात क्वचित, त्यात भगवत भक्त क्वचित, त्यात पुन्हा क्वचित स्थळी ते मिळणार, क्वचित स्थळी भगवत भक्त असे की हरिजयांचा अंकित. त्यांनी म्हटलं आणि भगवंतानी ऐकलं, त्यांनी सांगितलं आणि भगवंतानी केलं, तर हरिजयांचा अंकित. आणि पुन्हा भक्तिज्ञान वैराग्ययुक्त त्यांची लक्षणे अवधारा. नित्य तृप्त ज्यांचे चित्त, जे पूर्ण ज्ञानी विरक्त. या माणसांच्या सेवेचे पुढे काम सांगितले. लोके शणेसी न वंचले, निस्संदेही गुणातीत. तेही आहे, नित्यतृप्त ज्यांचे चित्त, जे पूर्ण ज्ञानी विरक्त, निस्संदेही गुणातीत, ब्रह्मानंदी अनन्य. अनन्य कशाशी तर ते पण लक्षात ठेवा, निस्संदेही गुणातीत. आशासूत्र जळवून गेले, म्हणजे हवेपणा हा विषय नाही. वाट्याला तर काही येईल, राज्यपद येईल, ते जावं समस्त धनमान, तसं ते काही त्यातलं येईल, काही जाईल, जे असेल ते. आशासूत्र ब्रह्मानंदात नाही, म्हणजे विक्षेप नाही. आशासूत्र जळवून गेले, चित्त चैतन्याची झाले. चित्त चैतन्य करी एक, तिची आहे ब्रह्मसुख. आपल्या महाराजांच्या अभंगामध्ये आपल्याला तो अभंग अगदी शेवटी गुरुपौर्णिमेच्या निरूपणात सर्वात शेवटच्या दिवशी जो अभंग आहे तो त्यावेळेला आपल्याला हा विषय म्हणून घेतलेला आहे. तर हा त्यात आहे, चित्त चैतन्य
चित्त चैतन्याची झाले, लोकेशणेसी न वंचले, निरहंकृती. निरहंकारी आहे आणि मोठेपणा लोकांनी दिला म्हणून त्याला मान आहे, आतून मान नाही. लोकेशणेसाठी लोक धडपडतात उलटे कशाही मार्गाने, परमार्थात सुद्धा, पण ते तर नाहीच. पण दोन्ही बाजूने म्हणजे एक लोकेशणेशी न वंचले आणि निरहंकृती राहिल्या. त्यांनी केलेलं आहे ते अहंकार काय, अहंकार बाळगण्याच्या पलीकडचं आहे, पण तरीसुद्धा त्यांची भावनाच तशी नाही. ते घडायचं होतं, आपला हात लागायचा होता, निमित्त केलं, ह्या भाषा आहेत सगळीकडे, त्यामुळे झालं, नाही तर नाही झालं. देवाची तशी इच्छा होती. देही असोनी विदेही, द्वेष मत्सर मुळी नाही, भूती भगवद रूप पाही. आणि मग स्वाभाविक आहे सहज समाधी भोगते. सहज समाधी का, तर त्याच्या मागे हे सगळं नाही म्हणून. देही असोनी विदेही, द्वेष मत्सर मुळी नाही, भूती भगवद रूप पाही, सहज समाधी भोगिते. जाणोनी निर्गुणाची खूण, सगुण भक्ती करी गहन. सगुण भक्तीशिवाय माणसाला मार्ग नाही. त्याच्या सामान्य माणसाच्या सगुणाचे आधारे असंच चालणार आहे, बरोबर आहे. पण जाणोनी निर्गुणाची खूण, हे ह्याच फोटोत राम आहे, ह्याच फोटोत आहे असं नाही आहे, तो सगळीकडे आहे. हे त्यांना निर्गुणाची खूण कळलेली आहे. तर त्या अर्थाने तो सगळीकडे पाहून व्यवहार तसा सगळीकडे करून मग आपल्याला ओरडता येणार नाही, रागावता येणार नाही, कोणाला काय म्हणता येणार नाही. आतून निदान आतून आपली वृत्ती तशी राहील की हा शेवटी रामच आहे, लक्षात ठेवलं पाहिजे. तर अशासाठी जाणोनी निर्गुणाची खूण, सगुण भक्ती करी गहन, निरालस्य निर्विकार मन, स्थिरबुद्धी जयाची. दया शांतीचा पुतळा, 14 विद्या 64 कळा, जाणोनी राहे वेगळा प्राकृत आहेसा. सत्पुरुष त्यांच्याकडे नेहमी लक्षण दिसतं. अमुक एक गोष्ट करतील असं नाही, ते काहीही करतील. ते हे करतील असं वाटत नाही, असंही ते करतील. इथपर्यंत त्यांची करण्याची क्षमता आहे. त्यांच्यात काय करता येणार नाही असं विचारलं तर आश्चर्य वाटेल एवढं. ते काय चित्रे काढतील, काय गाणे म्हणतील, काय भजन लिहितील, काही करतील. आपल्या वाटते ही यांना विद्या कधी आली असं वाटावं, असं त्यांच्याकडे असतं. आणि ही गोष्ट म्हणजे असा गोष्ट आपल्याला वेळ आहे थोडा काय, पण आपल्याला निसर्गदत्तांचं त्यांनी वाचलं असेल, बारकाईनं चरित्रातले काही भाग वाचला असेल किंवा त्यातले काही पीस वाचले असतील एखाद्या दिवसाचं जसं डे बाय डे असतं तसं एका दिवसाच्या वृत्तांतामध्ये परदेशामधले एक ग्रस्त त्यांच्याकडे तिथे ह्या दॅटमुळं खूप विदेशी मंडळी खूप यायची. आणि हे फ्रीडमन, मॉरिस फ्रीडमन वगैरे होते, म्हणजे दुभाषी मंडळी होती, जाणणारी मंडळी होती. तर त्यांच्याबरोबर त्यांच्या चर्चा सगळ्या ते आले. त्या दिवशी त्यांच्या मनात काय आलं कोणा ठाऊक, ते त्यांना मनात आलं की ते बाहेर यायचे, ते ध्यानाला बसायचे, भजन म्हणायचे, काय त्यांच्याबरोबर बोलले, गप्पा मारल्या किंवा काय प्रश्नोत्तरं केली की निघून जायचे. बाकी असं निरूपण प्रवचनाच्या ह्याच्यात फार नाही. तर तेही आहे निरूपणाचं, पण ते पण त्यांना करता येतं एवढं दाखवण्यापुरतं आहे. त्याचं पुस्तक आहे आज वेगळं. पण हे जे आहे ते आले सगळे, ते बसल्यानंतर हे बाहेर आले. ते येतील, बाहेर आले की आपलं दर्शन होईल. आल्यावर बाहेर आले आणि त्यांच्याकडे बघितलं. त्यांच्या काय मनात आलं कोणास ठाऊक, बोलत नव्हते काही, पण प्रत्यक्ष त्यांनी बाळ जन्माला आल्यापासून तो त्याला शेवटच्या स्थितीपर्यंत सर्व कृती प्रत्यक्ष नाट्यकृतीसारख्या करून दाखवल्या. एक पत्रिप्रयोग असतो तसं. ते लहान मुलासारखं रडत होते, ते लहान मुलासारखे मसायला लागले, मग रांगायला लागले, सगळं प्रत्यक्ष करून दाखवलं त्यांनी तिथे. तो जो मनुष्य आला होता तो नुसता एकटक बघत राहते. हे काय सहन जीवनाचा सारांश झाला. आणि शेवटी शांत पडून राहिले की झाला मृत्यू. म्हणजे दिस इज लाईफ, बस बाकी काय बोलेल. तो मनुष्य काय म्हणाला की त्याला काय एवढं आश्चर्य वाटतं, तो स्वतः अत्यंत मोठा स्वतः कलाकार आणि नाट्य दिग्दर्शक होता. तो म्हणला मी जगात पाहिलं नाही, मी म्हणलं सगळं करून आले, पण असं करून दाखवणार. आणि पुढे चाललं होतं ते सत्पुरुषांचे जे काय संवाद असतो तो. आता हे जे आहे हे काय, आता ह्यांच्याकडे ही अशा तऱ्हेची नाट्याची विद्या आहे ज्यातून सगळं जीवन समोर दाखवून दिलं. आणि हे एवढंच आहे असं दाखवलं, हे एवढं जीवन आहे. जे काय अगदी लहान बाळ रडते तिथपासून ते शेवटचा त्याचा मृत्यू होईपर्यंत मध्ये किती गोष्टी येऊन गेल्या असतील, सगळ्यातले पिक्स त्यांनी बरोबर समोर करूनच दाखवले. सगळे झाले, ते शांत झाले, दिस लाईफ संपलं. आता हे सांगितल्यावर त्याला जे काही त्या क्षणी झालं असेल तर त्यांच्याकडे ही विद्या कुठून आली म्हणून म्हटलं. ते 14 विद्या 64 कळा, जाणोनी राहे वेगळा आणि पुन्हा प्राकृत यायचा. त्यांच्याकडे बघितलं तर हे कुठं बाजारात भेटले सत्पुरुष आहेत असं काही वाटणार नाही माणसाला.
तर सत्पुरुष म्हणजे आपल्या कल्पना आहेत ना केवढ्या तरी, मागं पुढं किती माणसं, अमकं तुमकं काय झालं, काय वेश काय हे काय असं, त्याचा काय संबंध नाही. प्राकृत आहे सा आपल्याकडे ही आपण आता ती मराठी झाली, पण ही प्राकृत आहे भाषा तशी, कारण संस्कृतच्या खाली जे सगळं आहे ते प्राकृतच की आपलं. तर हे जे काय प्राकृत आहे म्हणजे त्या अर्थाने अत्यंत साधं. संस्कृत हे केव्हाही बरोबर आहे, देववाणी आहे, तिचा मानी आहे, पण बाकीचे जे सगळं आहे ते प्राकृत आहे. म्हणून त्याला तो प्राकृत शब्द त्या अर्थाने त्या काळात खूप प्रचलित होता, म्हणजे साधं अशा अर्थाने. बाळबोध, पूर्वी याला बाळबोध म्हणून. मोडीला सुद्धा ही साधी ही बाळबोध लिपी आपली, मोडी लिपी ही जास्त याची. तर तिचे आणि ती तशी म्हटलं तर म्हणजे रचनेच्या दृष्टीने विचार केला तरी सुद्धा खूप आकर्षक आणि वेगळ्या पद्धतीची शॉर्ट हँड आपलं ते. दया शांतीचा पुतळा, 14 विद्या 64 कळा, जाणून राहे वेगळा प्राकृत आहे सा, पुन्हा इतकं करून जो साध्यासारखा राहिला आहे. हे महाराजांचं अशा तऱ्हेचं हे वर्णनच आहे वेगळ्या प्रकारचं केलेलं. चौदेहाचा केला अंत, प्रारब्धे देह वर्तत. त्यांनी स्वतः चारही देहांचा भेद जरी करून केला असला, म्हणजे शेवटचा अगदी वासना देह तो सुद्धा घालून ते मोकळे झालेले आहेत. मोकळे झालेले असले तरी प्रारब्धे देह वर्तत. जे काही म्हणून प्रारब्धाने देहाचं असायचं व्हायचं ते होईल, त्याला आजार होईल, त्याला आता हे सत्पुरुष होते, मग त्यांना कॅन्सर कसा झाला, मग त्यांना अमुक कसं झालं, ह्या म्हणण्यात काय अर्थ नसतो. ते त्यात नाहीत, त्यात ते त्यांना कसं झालं हे म्हणण्यात त्यांना काही अर्थ नाही, त्यांचंही काही त्याच्याकडे लक्ष नाही. आजारपणा अमकं तमकं हे जे काय वाटतं आपल्याला, आपल्यालाच उलटं वाटतं, आपण त्यांच्याकडे गेलो की बरं व्हायला पाहिजे, त्यांच्याकडे नाही, ते स्वतःच बरे नाहीत त्या अर्थाने. ते आता कृष्णमूर्तींना घशाचा कॅन्सर झाला, किती प्रकार आहेत तसे. हे शेवटी एवढे संधिवाताचं एवढं रमणांचं आहे की कोणाचं नाही म्हणून म्हणावं. समर्थांच्या कफाचं आपल्याला माहिती आहे, ह्यांचं माहिती आहे. महाराजांना शेवटी 2 माणसाने खांद्यावर हात धरून महाराज आले, पण दुसऱ्या क्षणी भजनाचे ते काय म्हणतंय, भजन म्हणतंय का राडतंय म्हणले, असं म्हणले आणि ते दोघांना बाजूला केले, जा ना इकडं म्हणले. आणि जे भजन केलं ते त्याच्यासारखं भजन नाही. आता तो आजार कुठे गेला, आता त्यांच्या हातात आहे. म्हणजे त्यांना त्याचं काय आता एवढा त्रास होतोय तो दिसतोच आहे, पण तरीसुद्धा राही प्राकृत ऐसा, चौ देहाचा केला अंत, प्रारब्धे देह वर्तत, उर्मी निमाल्या समस्त, हर्ष ना विषाद. इथं दोन्ही नसावं हे सगळं त्याच्यामुळे आहे. ताप न होई इतरासी, इतरापासोरी जयासी, शांती नांदे अहर्निशी अंतर्बाह्य, ऐसी ही भेटती कोणी, तेथे तेथे जावोनी, हस्तद्वय जोडोनी, म्हणे विद्या शिकवा. हो, तेवढं आपण त्यांना ती विद्या मागावी हे सार आहे. तर याचा योग अनेक अर्थाने चांगला आहे. आज प्रकृतीचा विचार करायचा नाही, पण शेवटी निघताना व्यवहार आणि अडचण येतीच. तर ते त्यांनी बाजूला केली आणि 1-2 तास दिले, त्याच्यामुळे हे आज येता आलं. इथे तसंच सद्गुरू लीलामृत उपासना ही आहे, ही 2 सालापासूनची, वास्तूचा संबंध सांगतो. उपासना 2 सालापासूनची, 3 साली सद्गुरू लीलामृत सुरू झाले, तर ते आता 18 साल आलं. मध्ये 2-3 ठिकाणी त्याचे सद्गुरू लीलामृताच्या हे झाले, मध्ये त्यातले हे पुढचे अध्यायामधले घेतले गेले नाहीत, हे बाकीचे घेतले गेले नाहीत. त्याच्यासाठी परत हे 3 वर्षापूर्वी सुरू झालं, त्याला आज 3 वर्ष पूर्ण झाली. आज मी 22 तारखेलाच, प्रत्यक्षात 26 मार्चला सुरुवात झाली आणि ती ह्या 26ला मध्येच येते. आता त्याच्यानंतर होईल ते होणारच असेल तर 4थ्या वर्षाचा असेल, ते त्यांच्या इच्छेचाच विषय आहे. जसं 3 वर्ष त्यांनी पार पाडून घेतली या सगळ्यामध्ये आणि आपल्याला सद्गुरू लीलामृताच्या एका वेगळ्या आनंदात ठेवलं, तर त्यातलं हे शेवटचं आजचं. तर त्यामुळे असंही पाहता पाहता आत्तासुद्धा मागच्या पासून पाहिलं तर 3 पासून 18पर्यंत 15 वर्ष ते त्या अर्थाने 15 वर्षापूर्वी सुरू झालेला विषय तो चालू आहे आणि तो त्यांचाच असल्यामुळे ना अंत ना पार, इकडे नाही तिकडे नाही, तो अखंड सुरूच राहणारी गोष्ट आहे. कुठेही गेलं तरी आज एक मुद्दा एक काहीतरी सापडतच आहे. तर तशा अर्थाने ते सापडतच राहणार, कारण ते त्यांचं भगवत चरित्र नेहमी विलक्षण असतं म्हणतात, तसं ते त्यांचं संत चरित्र विलक्षण असतं आणि ते आपल्याला नेहमीच काहीतरी देत राहतं. तर त्यासाठी काय करावं लागतं ते आज सांगायला वेळ नाही झाला, कारण त्याची गरजही नसेल. तर हे जे आत्ता शेवटी आपण समर्थांचा अभंग पाहिला, त्यात जे म्हटलं आहे, अभ्यास मोडला सर्व काही, तर स्वतःची काळजी घेण्याचा, देहाच्या गोष्टी पाहण्याचा हा जो सगळा आहे तो सर्वसामान्य माणसाचा अभ्यास आहे. तर तो मोडायला त्यांना, आणि तो मोडायला काय करावं हे पण सांगितलेलं आहे. इकडे आता त्यासाठी आपल्याकडे द्यायला वेळ नाही म्हणून, पण
विवेकयुक्त वैराग्य साधन साधी अव्यंग ऐसा सच्छिष सभाग्य मिळता गुरु संतोषे. जो आळसा न देई अंग गुरुवचनी श्रद्धा चांग गुरुकृपा व्हावया मग उशीर नाही. गुरुवचनी विकल्प धरी तो शिष्य नव्हे आपुला वैरी क्षीर टाकुनी करी मद्र्यापान जैसा. गुरुचे जाणे अंतर ऐसा दुर्लभ नर जो पावे पैलपार ऐसा विरळा. तर या अर्थाने त्यांना जे अपेक्षित आहे तर ते त्यासाठी त्यांनी खूप गोष्टी सांगितल्या. गुरुचे करिता गुणवर्णन गुणश्रवण सर्वेंद्रियांचे करी कान जैसा चातक गे झेलोन मेघोदक. काळ वेळ जाणवेना हे सुद्धा अवघडच आहे इथे आत्तासुद्धा. काळ वेळ जाणवेना श्रवणी आवडी लागली मना अखंड चालवी भजना गुरुगुणासी. अखंड तर त्यांना काय कसं अभिप्रेत आहे ते म्हणणे ना, माझे तो जो अभ्यास मोडला सर्व काही. तर अशा गोष्टी सातत्याने करण्याचा आणि जास्तीत जास्त प्राधान्य त्याला देण्याचा अभ्यास नसतो, जास्तीत जास्त विरुद्ध आहे. इकडे प्रपंचाला आणि त्याच्या सगळ्या विचारांना प्राधान्य देण्याचा अभ्यास झालेला आहे. तर जी गोष्ट अभ्यासाने मुरलेली असते काढायला पुन्हा एकदा अभ्यासच करावा लागतो आणि तो शिकायला त्यांच्याकडे जावं लागतं. त्यासाठी भक्तपणे मज देवाची जोडला अभ्यास मोडला सर्व काही हे समर्थ म्हणाले जे काय आहे. आणि मग सर्व काही जावं एक देव राहो माझा मती भाव ऐसा आहे. काय होतं, जी गोष्टी मतीला असते ती भावाला असतीच असं नाही. जी गोष्ट पटलेली असते तिच्यामागे भाव असतोच असं नाही. करताना भाव लागतो, बुद्धी मागे राहते, बुद्धी पारखून देते आणि प्रवास भाव करतो. तर त्यामुळे माझा मतिभाव असं का म्हणलं असेल ते लक्षात येईल ऐसा आहे. आणि ते ध्येय असेल तर जो हेत तो ध्येय आहे. तो ध्येय ज्याच्या अंतरी आहे देवा तैसा झाला. तो जिथे असेल तिथे देव तसा तसा होऊन येईल. त्याला पांडुरंग हवा म्हणून पांडुरंग होईल, महाराज हवा म्हणून महाराज होईल, दत्त हवा म्हणून दत्त होईल. तो जसा हेत अंतरी त्याचा देव तैसा झाला. आणि हा दिन पाहिला कोणी एकतो आपल्याला या निमित्ताने तरी निदान गुण श्रवणाने वर्णनाने त्या अभ्यासाने इथपर्यंत या अर्थाच्या अभ्यासाने आपल्याला मिळायला बघायला. तर हे आज 3 वर्ष ह्याला पूर्ण होत आहेत. ती पाहायला मिळाली हा आनंद आहे. पद 45-32 आजच्या पुरता भजनाचा शेवट होता. भजनाचा शेवट आला, भजनाचा शेवट आला. एक वेळ राम राम बोला, एक वेळ राम राम बोला. भजनाचा शेवट आला, भजनाचा शेवट आला. एक वेळ राम राम बोला, एक वेळ राम राम बोला. आज पुण्य पर्व काळ, आज पुण्य पर्व काळ. पुन्हा नाही ऐशी वेळ, पुन्हा नाही ऐशी वेळ. भजनाचा शेवट आला, भजनाचा शेवट आला. एक वेळ राम राम बोला, एक वेळ राम राम बोला. राम राम वाच बोला, राम राम वाच बोला. आज सुखा माझी डोला, आज सुखा माझी डोला. भजनाचा शेवट आला, भजनाचा शेवट आला. एक वेळ राम राम बोला, एक वेळ राम राम बोला. दीनदास सांगे
सांगेन का राम नाम स्वामी शिक्का राम नाम स्वामी शिक्का भजनाचा शेवट आला भजनाचा शेवट आला एक वेळ राम राम